लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उमेदवार जाहीर झालेले आहेत। काँग्रेसचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत। राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्राच नव्हे तर भारताच्या राजकारणातलं एक अत्यंत महत्त्वाचं भारतीय जनता पक्षातलं नाव म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांच्याशी आज मी दिलखुलास गप्पा मारण्याकरता म्हणून त्यांना झी24 तासवर आमंत्रित केले। गोपीनाथराव, सर्वप्रथम तुमचं स्वागत। नमस्कार। गोपीनाथराव, तुम्ही थेट बीडहून आत्ता इथे आलेला आहात। बीडला आपण प्रचारासाठी गेलेले नव्हतात किंवा दुसऱ्या कुठल्याही कामासाठी गेले नव्हतात, तर गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत, तिथले बांधव आहेत, त्यांच्याकडे गेलेला होतात। काय झालंय नेमकं तिकडे? मुळामध्ये शिवरात्रीच्या वेळेस गारा पडल्या होत्या आणि परवा दिवशी सुद्धा खूप वादळ, पाऊस आणि गारा अशा तिन्ही गोष्टी एकत्रित असा बीड जिल्ह्यातल्या 5-6 तालुक्यामध्ये आणि मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यामध्ये ह्याच्यामुळं मोठं अशा प्रकारचं नुकसान शेतकरी। आपण लहानपणापासून त्याच भागात वाढलेला आहात। अशा प्रकारची गारपीट यापूर्वी कधी पाहिली होती? यापूर्वी पाहिलेली नाही, परंतु मला 70-80 वर्षाचे लोकही सांगतात की अशी गारपीट कधीच पाहिली नाही। काय प्रमाणात नुकसान झालं आणि आपली नेमकी मागणी काय? मुळामध्ये नुकसान काय, मराठवाड्याचा हा जो भाग आहे ते तिथं 2 पिकं घेतो, रबी आणि खरीप। तर रबी संपूर्ण उद्ध्वस्त झाली। गहू, ज्वारी, बाजरी ही पिकं ही पूर्णतः संपुष्टात आली, आडवी झाली। ऊससुद्धा मोठ्या प्रमाणावर आडवा झाला आणि भाजीपाला मुख्यतः उन्हाळ्यात केला जातो ते सुद्धा पीक उद्ध्वस्त झालेले आहे। आंबराया असतात, त्या आंबरायाला मोहर राहतो, तो मोहर सगळा गळून गेलेला आहे। यावर्षी आंबा मिळणार नाही आणि शेतकऱ्याचं काय, अजून एक 15 दिवसांनी त्यांच्या हातात पीक आलं असतं गव्हाचं। हे उभं पीक डोळ्यांनी संपुष्टात आलं, तर शेतकरी ढसढसा रडतोय आणि त्याच्या हातात आलेलं पीक म्हणजे तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे, ह्याचं फार मोठी वेदना। आपली मागणी काय आहे? आमची मागणी अशी की काही 10-15 जनावरं मेलीत, म्हणजे सगळ्या मराठवाड्यात 70-80 जनावरं मेली असतील। त्याचबरोबर म्हणजे 3-4 लोक वीज पडून मेलेले आहेत आणि एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे। माझ्या शुगर फॅक्टरीचं एक 25 कोटीचं नुकसान झालं। ह्या सगळ्या गोष्टी, मला शुगर फॅक्टरीचा मुद्दा नाही कारण त्याला इन्शुरन्स आहे, परंतु शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला हवी आणि नेहमीच्या पद्धतीने नाही, एक विशेष बाब म्हणून कुठंतरी एखाद्याचा, हे सार्वत्रिक मोठी गारपीट झालेली, त्यात शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, तो पुन्हा उभा राहण्यासाठी भरीव मदत करायला पाहिजे असं मला वाटतं। आता आचारसंहिता आहे, त्यामुळे शेतकऱ्याला मदत मिळेल की नाही अशी भीती आहे। मला वाटतं की सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनी मिळून लिहायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी तर असं सांगितलंय की आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न त्यात निर्माण होणार नाही। आपल्याला त्याबद्दल खात्री नाही आहे? नाही, खात्री आहे मला, परंतु मी सांगतो की हा मुद्दा काढूच नाही, पण आचारसंहितेमुळे प्रॉब्लेम येईल। त्यामुळे आचारसंहिते, मला वाटतं की मंत्रिमंडळाने विशेष बैठक बोलवावी ताबडतोब, आणि विशेष बैठक बोलवून ह्या गारपिटीचं नुकसान किती झाले अंदाज घ्यावा आणि काय मदत करायची ह्याची ताबडतोब घोषणा करून प्रत्यक्षात मदत करावी। पण आता पंचनामेच होत नाही, ते पंचनामे करण्याचं काम केलं पाहिजे। खरा नुकसान भरपाईचा काय अंदाज आलेला आहे ते फक्त तलाट्याचं काम नसून सर्व डिपार्टमेंट ह्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लावावीत आणि 2 दिवसात सगळे म्हणजे आपली पहिली मागणी पंचनामे झाले पाहिजेत, नुकसानीचा अंदाज आला पाहिजे आणि त्यानंतर विशेष बाब म्हणून आचारसंहितेचा बागलबुवा न करता विशेष बैठकीत यावर तातडीनं निर्णय घेण्यात यावा। पूर्ण बैठक मंत्रिमंडळाची बोलावी, केवळ या विषयासाठी बैठक, या विषयाचे संबंध सर्व निर्णय त्यांनी करावेत अशी मागणी। गोपीनाथराव, आपण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळूया। भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसला हरवण्याविषयी एकवाक्यता आहे असं आपल्याला वाटतंय? आहे। मग जर असं असेल तर टोल असेल, राजची भेट असेल, महायुती असेल, अशा अनेक मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या 2 मोठ्या नेत्यांमध्ये तुम्ही आणि गडकरी एकवाक्यता आम्हाला का बरं दिसत नाही? नाही, मुळामध्ये एकवाक्यता आहे आणि ही एकवाक्यता एकमतानेच आम्ही आत्तापर्यंत सर्व निर्णय घेतलेले आहेत। पण ज्यावेळी एकाच वेळी 2 नेत्याला 2 ठिकाणी इंटरव्ह्यू देत असेल तर त्याच्यात शाब्दिक छळ करता येतात। त्यामुळं अशी पूर्ण एकवाक्यता आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती सगळे मिळून आम्ही 35 जागा निवडून आणू हा संकल्प घेऊन आम्ही निघालेलो आहोत। बरोबर आहे, पण कसं होतं की राज ठाकरे यांनी महायुतीत यावं याकरता सर्वप्रथम प्रयत्न आपण केलेत आणि ते उघडपणे केलेत। तुम्ही माध्यमांशी त्याप्रमाणे बोललेला होतात। त्यानंतर शिवसेनेने सुद्धा टाळीसाठी हात पुढे केलेला होता, परंतु काही काळाने ते प्रयत्न अयशस्वी झाले। आपण मागच्या मुलाखतीत मला सांगितलं होतं की तुर्तास ही बाब संपलेली आहे।
त्यानंतर आता गडकरी प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही चालू केलेलं कामच ते पुढे नेतात असंही म्हटलं पाहिजे. परंतु जेव्हा ते काम करतात तेव्हा तुम्ही त्यात नसता आणि तुम्ही काम करत असता तेव्हा ते त्यात नसतात. असं का बरं होतं? याचं कारण मुळामध्ये यावेळी मी सांगितलं की मी तुमच्याच चॅनलनी फायनल विचारलं होतं 1-2 टोस्ट सांगा. तेव्हा मी सांगितलं होतं की मी युतीसाठी 2-2.5 वर्ष प्रयत्न केले, पण ती आता होऊ शकत नाही या निष्कर्षाला मी आलेलो आहे. त्यामुळे यावेळी यापुढं मी शिवसेना आणि मनसे यांना एकत्र आणण्यासंबंधी म्हणजे मी हे प्रयत्न मी आता थांबवतो हे मी सांगितलं होतं. आणि आत्ता मला मी सांगितलं की महाराष्ट्राचं काम मी बघतो आहे. या कामामध्ये आम्ही 2 जणांची युती आता 5 जणांची केलेली आहे आणि एक जबरदस्त पर्याय आज वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही उभा केलेला आहे आणि लोक त्याला अनुकूल आहेत. आमचे 4 मेळावे तर झाले सुद्धा. प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली. नितीन गडकरी भेटले ते त्यांना भेटलेले आहेत, ते मनसे शिवसेना युती करण्याचे भेटलेलेच नाही आहेत. त्यामुळे मी बंद केलं आणि त्यांनी काम सुरू केलं हे आपण म्हणतात त्यात तथ्य नाही. ते जे भेटले होते तर ते त्यांनीच मीडियाला सांगितलेलं आहे की माझं असं मत होतं की MNSने कमीत कमी जागा लढाव्या. पण त्यांचा हेतू असा होता की त्या कमीत कमी जर जागा लढले तर MNSमुळं जर सगळ्यात जागा लढले MNS 48 तर नुकसान होईल आणि मग काही ठिकाणी मतविभागणी टाळता येईल का यासाठी गडकरी भेटलेले. पण हाच तर खरा मुद्दा आहे की शिवसेनेचा विरोध मी समजू शकतो, परंतु मनसे हा लोकसभेसाठी राष्ट्रव्यापी प्रश्नावर जी निवडणूक लढवली जाते त्यात एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, मुळामध्ये मनसे महत्त्वाचा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. आपण हे मान्य करताय? तो मी मान्य करण्याचा काय मुद्दा म्हणून तर आपण प्रयत्न करत होतो. नाही ते प्रयत्न तर केले, परंतु शेवटी प्रयत्न करणं हे राजकारणाचा भाग आहे. परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नाही. कारण ते आता मला तरी शक्यता वाटत नाही की आमची महायुती आणि MNSची युती होण्याची कोणतीही शक्यता मला वाटत नाही स्वतःला. नंबर 1. दुसरं, ती शक्यता आजमावण्याची वेळ निघून गेलेली. दुसरा मुद्दा, निवडणुका घोषित झाल्या, उमेदवार म्हणजे टायमिंग सुद्धा ते बसत नाही. आणि तिसरी गोष्ट, MNSमुळे गेल्या निवडणुकीमध्ये आमच्या भरपूर जागा पडलेल्या आहेत आणि विधानसभेलाही 50-60 जागा पडलेल्या आहेत. ते तर खरंच आहे. त्यामुळे MNS जर उभं राहिलं तर त्याचा आम्हाला निश्चितच मागच्या वेळी तोटा झालेला आहे. यावेळी तो तोटा होऊ नये आम्ही काळजी घेतलेली. पण MNS किती जागा लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. MNS आमची विनंती ऐकेल का नाही हे आज सांगू शकत नाही. पण गडकरींचा हा प्रयत्न होता की जागा वाटप होत नसलं तरीसुद्धा त्यांनी कमी जागा लढवल्या तर फायदा होईल या भावनेने ते भेटलेले आहेत. बरोबर. पण गडकरींच्या ह्या सगळ्या प्रयत्नाला केंद्रीय नेतृत्वाची एक पाठिंबा म्हणा किंवा केंद्रीय नेतृत्वाची सहमती होती असं आपल्याला वाटतं? ते स्वतःच केंद्रीय नेते, त्यामुळे त्यांना केंद्रीय नेतृत्व सहमतीचा काय मुद्दा आहे? नंबर 1. आताही मला कळलं तुम्ही हा प्रश्न एक प्रकारे तुम्ही सर टोलवताय. तुम्ही स्पष्टपणे सांगा की होती का नव्हती? मुळात वास्तुस्थिती मी म्हणण्याचा मुद्दा नाही. कारण गडकरी हे आमचे केंद्रीय नेते आहेत, ते स्वतःच आमचे नेते आहेत. मी एक राज्य पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आहे, ते आमचे नेते आहेत. त्यामुळं त्यांना ते भेटलेले आहेत. त्याला मान्यता होती का नाही मुद्दा नाही. परंतु भाजप शिवसेनेला यशाकडे नेणारं कोणत्याही पावलाला केंद्राचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही. आपण महायुती केली, दोघांच्या ऐवजी 5 आले. 5मध्ये जर 6वा आला असता, कर्ण आला असता तर तो तुम्हाला आनंदच झाला असता, पण तो आला नाही. परंतु आत्ता ही मुलाखत रेकॉर्ड करताना सर तुमच्या माहिती म्हणून सांगतो, काही तासांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट ही शेकापच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि जनसुराज्याच्या नेत्यांनीही घेतलेली आहे. एक प्रकारे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे हे संकेत नाहीत का? आणि यांना महायुतीत सामील नसतं का करता आलं? मुळामध्ये असं आहे की MNSचा सामील करण्यासाठी हर एक प्रयत्न झाला. शेकाप आणि जनसुराज्य शक्य झालं नाही. आणि ते प्रयत्न दुसरे करून उपयोग नाही. उद्धवजीच्या आणि राजच्या मनात आलं तरच ते होऊ शकेल. दुसऱ्याच्या प्रयत्नाने होणार नाही या निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. त्यांना दोघांना फील झालं तरच ते होईल. तिसरा मुद्दा, सेका पक्ष आमच्या बरोबरच होता आणि विरोधी पक्षाच्या राजकारणात बरोबर आहे. आणि जनसुराज्याला आम्ही मागच्या वेळी प्रयत्न केले होते, पण जनसुराज्याला आम्हाला करू शकत नाही. कारण एकाच ठिकाणी शेतकरी संघटना तिथे उभारायची ते जनसुराज्य.
म्हणजे एकाच ठिकाणी दोघांना अकोमोडेट करता येऊ शकत. हाच तर सर प्रश्न आहे की आता त्या ठिकाणी जर समजा मनसेच्या पाठिंब्यावर जनसुराज्याचा उमेदवार उभा राहिला किंवा जनसुराज्याच्या पाठिंब्यावर मनसेचा उमेदवार उभा राहिला तर पुन्हा महायुतीसाठी अडचण होऊ शकते. नाही, मी सांगितलं की अडचण मुंबई, पुणे आणि ठाणे रेंजमध्ये होईल. बाकीच्या महाराष्ट्रात कुठलीही अडचण होणार नाही आणि मागच्या निवडणुकीत झालेली नव्हती. त्यामुळे जी काय अडचण होईल ते या भागामध्ये या इथल्या 10-12 जागांमध्ये. म्हणून ते आपण आकडेवारीवर जाऊया, वस्तुस्थितीवर जाऊया. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे शेका पक्ष, अजूनही आम्ही शेका पक्षाचे प्रयत्नशील आहोत. जरी आमची डायरेक्ट आघाडी झाली नाही तरी त्यांना आम्ही विधानसभेत बरोबर घ्यायचा विचार आहे. कारण शेका पक्ष काही लोकसभेला लढणार नाही, पण शेका पक्षाबरोबर आम्ही परत बोलणी करू आणि त्यांना आम्ही जवळ घेण्याचा प्रयत्न करू आणि ते आमच्या जवळ आहेतच. गडकरी आणि राज यांच्या भेटीवर अशी एक मलिनाथी शिवसेनेकडनं करण्यात आली की ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की भाजपमधली ही कम्युनिकेशन गॅप आहे. आपण याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीत. नाही, मुळामध्ये उद्धवजीने कम्युनिकेशन आहे. आमच्या महायुती आणि गडकरी यांच्यात कम्युनिकेशन झालं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. भाजपमधलं कम्युनिकेशन गॅप म्हटलेलं नाही, नंबर 1. आणि दुसरं असं आहे की गडकरी त्यांना भेटत असतानाच मीडियाला बातम्या आल्या. कारण ते त्यामुळं त्याचं कम्युनिकेशन कसं होणार. कारण राज आणि ते काय बोलले हे कम्युनिकेट करायला त्यांची भेटच संपली नव्हती तोपर्यंत मीडियात बातमी आली. त्यानंतर आम्ही एकमेकाला कम्युनिकेट केलं. त्या टाईम म्हणजे ज्यावेळी ते झालं त्यावेळी ते आम्हाला कम्युनिकेट नव्हतं असं म्हटलं. नंतर आमचं उद्धवजीचं, माझं, गडकरीचं कम्युनिकेशन झालेलं आहे. गोपीनाथराव, हाच तर खरा मुद्दा आहे की गडकरी आणि राज भेटतात, त्याची बातमी लगेच मीडियात होते, परंतु तुम्ही राजना भेटता ती मात्र गुपचूप असते, ती कळत नाही. नाही, मी मुळामध्ये गडकरी आणि राज मित्र आहेत आणि राज आणि उद्धव यांनी माझ्याबरोबर एक महायुतीमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना किंवा आधी सुद्धा आमची युती झालं तेव्हा माझे सहकारी म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे माझ्या दोघांचेही मित्रत्वाचे संबंध, पण ते इंडिव्हिज्युअल मित्र आहेत आणि ते काही झाकलेलं नाही की राज आणि गडकरी साहेब हे एकमेकाचे मित्र आहेत. आणि ते एकदाच नाही, कदाचित 25 वेळा भेटले असतील. त्यामुळे ते दोघं भेटतात ही मला तर बातमी नाही. आता मीडियाला निवडणूक आहे म्हणून बातमी झाली. एरवी राज आणि ते भेटले आणि राज भेटतात, ऐका ना, एक मिनिट, मी त्याच्याबद्दलही बोलतो. राज आणि ते एकमेकाला भेटतात ही बातमी नाही आहे. आणि मी सांगितलं, काल मीच सांगितलं की मी राजना भेटलो होतो आणि आज बातमी आली एका वर्तमानपत्रात, ते खरी आहे. मी, राज आणि उद्धव हे एकमेकापासून दूर झाल्यानंतर शिवसेना आणि मनसे झाल्यात फक्त एकदा टेलिफोनवर बोललो आणि एकदा भेटलेलो आहे त्यांना, असं 2 वेळाच झालेलं आहे. त्यामुळे त्यामधल्या काळात त्यांचं माझं कधी म्हणजे संवाद आणि भेट अशी कधी झालेली नाही. ती भेट सकारात्मक होती? नाही, मी सांगितलं ती भेट म्हणजे जनरल होती, कुठला हेतू घेऊन नव्हती. त्यामुळं त्यांचं आणि माझं ही भेट एक चांगली झालेली आहे. आणि त्यामधून मी सांगितलं की ती भेट ही महायुतीचे 5 पक्ष एकत्र येण्याच्या गेल्या 2-4 दिवसात भेटलो हे खरं नाही. मी पूर्वी भेटलेलो आहे आणि मी भेटलेलो आहे. त्यामुळं नंतर मी तुम्हाला माहिती आहे की स्टेटमेंट केलं की ही सगळ्या शक्यता उद्धवना, राजना सगळ्यांना भेटलं, कारण मी प्रयत्नशील होतो युती व्हावी. पण नंतर मी स्टेटमेंट केलं आहे पब्लिक की ती होऊ शकत नाही. त्यामुळे ती माझी भेट जुनी आहे. मला निवडणुकीच्या वर एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की निवडणूक ही शेवटी प्रतिमांवर लढली जाते आणि जनमानसात जी प्रतिमा निर्माण होते ती अनेक घटनांनी निर्माण होत असते. महायुतीच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा एकत्र आलात, घोषणा केलीत, एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं, संघर्ष यात्रेतले मुंडे पुन्हा पाहायला मिळाले, अशा प्रकारची चर्चा चालू असतानाच कुठंतरी गडकरी आणि राज यांची बैठक, त्याच्यानंतर शिवसेनेची नाराजी, मग त्यानंतर तुमची आणि राज यांची बैठक, त्याविषयीची एक चर्चा, या सगळ्यामुळं जनमानसात नेमका काय मेसेज गेला, नेमकी काय प्रतिमा निर्माण होते? नाही, मुळामध्ये माझी आणि राजची भेट ही आमची महायुती डिक्लेअर होण्यापूर्वीची आहे. आणि मी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगितलं की आमची युती शक्य नाही. त्यामुळे भेट घेतल्यामुळं माझी भेट ही जुनी गोष्ट आहे, आत्ताची गोष्ट नाही आहे, एक नंबर 1. दुसरं म्हणजे गडकरींची भेट जी काल झालेली आहे त्याच्यासंबंधी गडकरी बोललेत, उद्धव आम्ही बोललेलो आहोत. तर मी हे त्याच्याबद्दल सांगितलं की आत्ता ती गोष्ट पॉसिबल होणार नाही, कारण इलेक्शन प्रत्यक्ष होऊन उमेदवार टायमिंग चुकलं त्यांच्या भेटी. टायमिंग चुकलं वगैरे मी म्हणत नाही, कारण टायमिंग चुकलं म्हणत नाही. आता हे पॉसिबल नाही मी सांगतोय. बरोबर. म्हणजे गडकरीला जरी आणि राजला जरी वाटलं, उद्या आम्हालाही वाटलं, तरी आता ही युती या निवडणुकीत व्हायची तरी शक्यता मला कमी दिसते. मला तुम्ही सांगा की आता जागा किती लढवायच्या नाही लढवायच्या ते राज आणि
गडकरीचं काय बोलणं झालं हे मला माहिती नाही आणि त्याच्या संबंधीचा निर्णय राज करतील जो काय त्यांना वाटतो तो. त्यामुळं त्यासंबंधी मी काही भाष्य करू इच्छित नाही, कारण प्रत्येक पक्षाला त्याचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. संघर्ष यात्रेमध्ये पवारांच्या विरोधात या महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणारे मुंडे एकेकाळी पत्रकारांनी पाहिलेले आहेत. याही वेळी शरद पवारांच्या विरुद्धचा किंवा त्यांच्या कार्यपद्धती विरुद्धचा कडवा विरोध आजही तेवढाच कायम आहे आणि तशाच झुंजारपणे आपण पुन्हा एकदा उतरताय. होय, इतक्या ठामपणे तुम्ही होय म्हणताय. मग असं असताना एकीकडे तुमचा कडवा विरोध दिसतो, तुमचा पुन्हा तोच 20-22 वर्षांतर आम्हाला तो संघर्ष तितकाच ताजा दिसतो, 25 वर्षांतर जवळपास, आणि एकीकडे गडकरींच्या व्यासपीठावर शरद पवार दिसतात आणि राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही असं म्हणतात. मुळामध्ये महाराष्ट्रात राजकारण इतकं म्हणजे तटबंदीचं नाही की कोणी कोणाला भेटत नाही. महाराष्ट्रामध्ये सगळे राजकीय पक्षाचे नेते एकमेकाला भेटतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला भेटत नाही यात काही खरं नाही. मी स्वतः अनेकदा विलासरावच्या व्यासपीठावर, मी पण पवार साहेब दोघंही अनेकदा व्यासपीठावर आलेलो आहोत, की मी ते आलो नाही असं थोडंच आहे. मी आणि ते अनेक कार्यक्रमात एकत्र होतो. तर महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही पद्धतीचं वातावरण आहे. काही सरकारी कार्यक्रम किंवा काही संस्थांचे कार्यक्रम, लता मंगेशकरचं हॉस्पिटल होतं, आम्ही दोघं होतो उद्घाटनाला. त्यामुळं काही संस्था जेव्हा मोठ्या संस्था दोघाला बोलवतात तेव्हा त्याच्यात राजकारण नसतं. गडकरींची आणि पवारसाहेबांची जी भेट झालेली ती पूर्तीच्या एका कार्यक्रमासाठी झाली. त्या युनिव्हर्सल ट्रूथ आहे, कुणी अस्पृश्य नसतंच राजकारणात. आपण हे मानता? हो. उद्या जर वेळ आली तर अशा प्रकारच्या अस्पृश्यतेच्या भिंती आपण तोडून टाकाल? नाही, अस्पृश्यता नसते. म्हणजे मी सांगितलं की उद्या वेळ येणारच नाही, कारण आम्हाला बहुमत मिळणार आहे. परंतु अस्पृश्यता नसते म्हणजे राजकारणामध्ये किती गणित गेल्या 20 वर्षाचा जर अभ्यास केला तर कोणता पक्ष कुणाजवळ आहे हे कळायला मार्ग नाही आहे. त्यामुळं कारण आहे, एक लक्षात ठेवा, आपल्या देशात कोणताही एक पक्ष स्वतःच्या बळावर सत्तेत येऊ शकत नाही. आणि राजीव गांधीच्या मृत्यूनंतर या देशात कोणालाच बहुमत मिळालं नाही. त्यामुळं पॉलिटिकल अनटचॅबिलिटी ठेवणं हे शक्य नाही. पॉलिटिकली लोकांना, समान विचाराच्या लोकांना एकत्रित आणणे ही पॉलिटिकल कंपल्शन आहे, अपरिहार्यता आहे डेमोक्रेसीची. कारण पुन्हा पुन्हा निवडणुका सुद्धा परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे सगळे लोक एकत्र येतात आणि मग सरकार स्थापन करतात. कधी या युपीएत असलेले लोक एनडीएत होते, एनडीएतले लोक युपीएत होते, उद्या युपीएतले काही घटक आमच्यावर आले. हे राजकारणामध्ये पण यामुळं आता लोक वैतागलेले आहेत. लोकांना असं वाटतं की एका पक्षाचं सरकार असलं पाहिजे. आता मध्ये 8 राज्याच्या निवडणुका झाल्या 2 टप्प्यात, तेव्हा एकाच पक्षाला बहुमत दिलं लोकांनी. एक दिल्लीचा अपवाद वगळता स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की इंडियन वोटर्सचा ट्रेंड आहे आता की स्पष्ट बहुमत दिलं पाहिजे. ज्या नेत्याला देश चालवायला द्यायचा आहे त्याच्या पक्षाला बहुमत दिलं पाहिजे. आणि आता तरी असं नेतृत्व नरेंद्र मोदीचं आहे आणि त्याला एनडीए सोबत घेऊन लोक बहुमत देतील आणि चमत्कार घडवतील. राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा चालू आहे. ते ठिकठिकाणी थेट संवाद साधतायत. आज आत्ता आपण बोलत असताना ते इथं वर्सोवेला कोळ्यांशी संवाद साधतायत. तर इतर अनेक ठिकाणी छोट्या छोट्या शेतकऱ्यांशी, काल ते खानदेशामध्ये होते. एक प्रकारे हे माध्यम हे अशा प्रकारचं त्यांचं थेट संवाद साधणं आणि त्यातून जाहीरनाम्याची निर्मिती करणं अधिक परिणामकारक असेल असं नाही वाटत? मला वाटतं की ते परिणामकारक नाही. हे काही ते नव्याने करीत नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी ते केलं आहे. दलिताच्या घरी गेणं, लोकांशी संवाद करणं, महिलांशी संवाद करणं, तिथल्या बॅकवर्डशी संवाद करणं, हे सगळं केलेलं आहे. आणि ते कित्येक किलोमीटर पायी सुद्धा चाललेले आहेत. गरीब वस्तीत भेटी दिलेल्या आहेत आणि 400 मतदारसंघात ते गेले. परिणाम काय? शेवटी जनमानस आता निवडणुकीत अशा गोष्टी करणं त्याचा फारसा परिणाम नसतो. निवडणुकीसाठी लोक करतायत अशी भावना कोणत्याही पक्षाबद्दल लोक जनमानसात निर्माण झालेली. त्यामुळे त्यांना 10 वर्ष केंद्रात सत्ता मिळाली, 15 वर्ष महाराष्ट्रात. तेव्हा काय केलं? आता रात्रभर बसून मंत्रिमंडळ निर्णय करत आहे. 14.5 वर्ष झोपलं होतं का हे मंत्रिमंडळ, असे लोकांची भावना आहे. त्यामुळे राहुल गांधी जर देशाचे सर्वेसर्वा आहेत तर इथं त्यांनी राज्य चालताना आणि केंद्रात हे सगळं कसं होऊ दिलं, तेव्हाच त्याला कान कोसलावलं नाही, तेव्हाच काय ह्या गोष्टी रोखल्या नाहीत, तेव्हाच त्यांना ज्या कोळ्याला वगैरे काही करावं वाटतं तेव्हा ते काय नाही केलं.
अरे आपले कोळी श्रीलंकेत जाऊन मारले जातात, त्यांना सोडवण्याचा का नाही प्रयत्न केला? त्यामुळं अशा प्रकारच्या निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी करण्याचा विशेष परिणाम लोकांवर होईल असं मला वाटत नाही. लोकांचं मत आता बनत चाललेलं आहे, कारण केंद्रात आणि राज्याचं महागाई आहे, भ्रष्टाचार, अनेक कारणामुळं लोकांना एक परिवर्तन हवं आहे. आणि त्यामुळे अशा काळात त्या अशा गोष्टी करतायत, ते चांगलं करतायत, संवाद वगैरे करतात, पण त्याचा मतदारावर फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. आज त्यांनी काही निवडक संपादकांशी थेट संवाद साधला. अर्थात ही बैठक अनौपचारिक होती आणि त्यात मी सुद्धा आमंत्रित होतो. मी त्यांना एक प्रश्न थेट विचारला, तो गुजरात मॉडेलबद्दलचा होता. त्या त्यांनी असं उत्तर दिलं की गुजरातचं मॉडेल गुजरातसाठी योग्य असू शकतं, ते महाराष्ट्रासाठी कसं काय योग्य असू शकेल किंवा ते उत्तर प्रदेशसाठी कसं काय योग्य असू शकेल, अशा प्रकारे वरवर बिनतोड वाटणारा असा एक युक्तिवाद त्यात होता. काय सांगाल आपण? मी हे सांगेन की मला त्यांचा टाइम्सचा इंटरव्ह्यू तुम्ही बघितलेला नसेल वाटतं. पाहिलाय. मग देशाच्या सगळ्या प्रश्नावर ते काय किती परिपक्व आहेत हे आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्याने गुजरातचं मॉडेल काय आम्ही हिंदुस्थानचं मॉडेल म्हणतच नाही. पहिल्यांदा तर हा तुम्ही प्रश्न विचारणं अधिकार आणि त्यांना उत्तर द्यायचा अधिकार आहे, पण गुजरातचं मॉडेल आम्ही देशात करू असं म्हणतच नाही आम्ही. एक शक्तिशाली, सामर्थ्यशाली हिंदुस्थान घडवायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण गुजरातची चर्चा का होते? गुजरातमध्ये 3 वेळा त्यांनी सरकार आणलं आणि गुजरात विकासात पुढे नेला. त्यामुळे तिथं काम करताना त्यांनी यशस्वी झाले, तसंच देशात यशस्वी होतील असं आम्ही लॉजिक मांडतोय. तेव्हा गुजरात मॉडेल काहीतरी तिथं देशात आणायचं आहे असं काही नरेंद्र मोदींनी म्हटलं. गुड गव्हर्नन्स ह्यावर ते प्रचार. ही निवडणूक संपूर्णपणे गुड गव्हर्नन्स व्हर्सेस बॅड गव्हर्नन्स अशी लढली जाणार आहे. होय. आणि त्याच्यात नरेंद्र मोदी यांचा गुड गव्हर्नन्स आणि भाजप प्रणित राज्य शासनांचा गुड गव्हर्नन्स हाच तुमचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. होय. सगळे आमचे राज्य यशस्वी चालले, यशस्वीपणाने काम करतात आणि यशस्वी झालेले आहेत. म्हणजे छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे. आमचे एकूण मुख्यमंत्री पुन्हा लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे. ते म्हणजे मी म्हणतो किंवा पक्ष म्हणतो म्हणणं नाही, लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावरून म्हणजे ह्या काही राज्यात सरकार यशस्वी चालवलेलं आहे, पण काँग्रेसची राज्य सरकारही नीट चाललेलं नाही आणि केंद्राचंही सरकार नीट चाललेलं नाही. यामुळं लोक परिवर्तन करतील. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे त्यांच्या मुख्यमंत्र्यांची, पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असं नाही वाटत? पण मंत्रिमंडळाची काय प्रतिमा आहे? आणि मला सांगा की तुम्ही स्वतः चांगले असून उपयोग नाही. जे अयोग्य चाललंय त्याच्यावर नियंत्रण करणे, तुम्ही प्रमुख आहात, यू आर ए मॉनिटर. म्हणजे मी चांगला आहे पण बाकी माझ्या अवतीभोवती काही घडू देईल. 10-16 दागे मंत्र्याला ते हात लावू शकले नाहीत. असंख्य गोष्टी त्यांना धाडसाने करता आल्या, ते करत नाहीत ते. त्यामुळं त्यांची प्रतिमा, मी प्रतिमेची चर्चा करत नाही, पण प्रतिमा त्यांची जी आहे, अख्ख्या मंत्रिमंडळाची काय प्रतिमा आहे? त्या अख्ख्या मंत्रिमंडळाची प्रतिमा सांभाळली का आणि कठोर निर्णय त्यांनी घेतले का? उदाहरणार्थ आदर्शमध्ये काय झालं? आदर्शच्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट काय घेतला? चितळे कमिटीवर ॲक्शन टेकन रिपोर्ट काय घेतला? त्यामुळे असंख्य प्रश्न विचारले जातील. त्यामुळे त्यांच्या स्वच्छ प्रतिमा असतील, पण त्याच्यासमोर कार्यक्षमता आणि आपण स्वच्छ असलो तरी सगळा राज्यकारभार स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी, ह्याच्यात ते पास झाले का हे मुद्दा आहे. आपण बीडमधनं उमेदवार असणार आहात, आपण बीडचे खासदारही आहात, परंतु यावेळची परिस्थिती थोडी वेगळी अशाकरता वाटते की आपणच एकेकाळी घडवलेले राजकीय काही कार्यकर्ते आहेत, मग ते पंडित असतील, धस असतील, सोळंकी असतील, हे सगळे आपल्या विरुद्ध एकवटाना दिसत आहेत. त्यात धस तर तुमच्या विरोधात एनसीपीचे उमेदवारही असणार आहेत. एनसीपी तुमची कोंडी करायचा प्रयत्न करते? कोंडी करण्याचा प्रयत्न करते, पण कोंडी होणार नाही. कारण हे जे लोक गेलेले आहेत ते 5 वर्षापूर्वीच गेले आहेत त्या पक्षात. एकाच फक्त नवीन ॲडिशन झालेलं आहे, हे तर पूर्वीच गेलेले आहेत. मागच्या वेळी हे सगळे विरोधात होते तरी मी निवडून आलेलो आहे. त्यामुळे नवी परिस्थिती नाही. फक्त माझ्या कुटुंबातला एक घटक तिकडे गेला, हीच एक नवीन परिस्थिती आहे. वगळता काही नवीन परिस्थिती नाही आहे. त्यामुळं आत्ता मला असं वाटलं होतं की स्ट्रॉंग उमेदवार माझ्या विरुद्ध येईल, पण असं काही घडलेलं नाही. राजकारणात अस्पृश्यता ही फार काळ असते असत नाही असं आपण म्हणालात. आपल्या कुटुंबातली ही अस्पृश्यता कधी संपेल असं वाटतं आपल्याला? हे अस्पृश्यता नाही आहे. मी सांगितलं की हा एक स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला त्यांनी प्रयत्न आहे जाणाऱ्याने. मी घेणाऱ्याला दोष देत नाही, जाणाऱ्यांचा सुद्धा दोष आहे. आणि घेणाऱ्याने एखाद्या कुटुंबात पडून असं करणं हे काही महाराष्ट्राच्या संस्कृतीत बरं दिसत नाही. आणि परंतु मी सांगितलं की जे माझ्यापासून दूर गेले त्यांना त्यांच्या पक्षात भविष्य करायला माझ्या शुभेच्छा आहेत. आपण महायुतीमध्ये आठवल्याला आणलं, आपण शेट्टींना आणलं, जानकरांना आणलं,
माधवमधला मा बाकी आहे, म्हणजेच माळी बाकी आहे. नाही, तसं काही त्या अर्थाने केलेलं नाही. मी सांगितलं की हे सोशल इंजिनिअरिंग आहे. मोठ्या प्रमाणावर आम्ही सांगितलं मराठा आणि ओबीसी सुद्धा आमच्यासोबत आहेत. मुळामध्ये जातीच्या आधारावर काही निवडणूक आम्ही लढत नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अँटी काँग्रेस फोर्सला अजून एकत्रित करण्याची ही प्रक्रिया आमची थांबली नाही. काही लोक निवडणुकीत न लढता सुद्धा आमच्याबरोबर येण्याच्या मनस्थितीत येतात. अजून काही शक्ती ते लोकसभेत जागा मागणार नाही, विधानसभेत जागा मागणार नाहीत, पण काही लोकांना हे सरकार नकोच आहे, असे समाजात संघटना आहेत, असे वर्ग आहेत, हे आमच्यासोबत येतील. राष्ट्रवादीतले आणखीन कोणी आपल्यासोबत येतील किंवा काँग्रेसमधले आणखीन कोणी आपल्यासोबत येतील असं आपण म्हणताय? नाही नाही नाही, कुठले राष्ट्रवादी काँग्रेस पॉलिटिकल पार्टी नाही, काही ऑर्गनायझेशन सामाजिक किंवा काही दलित संघटना आहेत, काही मातंग संघटना आहेत, अशा संघटना सुद्धा आमच्यासोबत येतील. जानकरांना आपण बारामतीतनं उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी सेटलमेंट झाल्याचा आरोप केलेला आहे. तथ्य नाही, कारण जानकरांना माडा हवी होती, RPIलाही माडा हवी होती, आणि त्याच्यानंतर म्हणजे खुद्द म्हणजे त्यांनाही माडा हवी होती. आणि हा निर्णय मी केलेला नाही, महायुतीने केलेला आहे. आमच्या 5 जणांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे, मी निर्णय केलेला नाही. आणि त्यामुळं हा 5 जणांच्या बैठकीत, ज्याच्यात उद्धव ठाकरे स्वतः होते आणि रामदासजी होते, स्वतः जानकरच होतं, आम्ही सांगितलं एक जागा तर दुसऱ्याला मिळू शकत नाही, आणि त्यामुळं त्याच्यातून त्यांनी बारामती मान्य केली, म्हाडा यांनी मान्य केली, आणि म्हणून झालेला निर्णय. आणि तो जानकरांना इतका छोटा उमेदवार समजून, जानकर अतिशय तगडा, स्वतः ते एकटे होते तेव्हा 1.5 लाख मतं घेतलेली आहेत. आता तर आम्ही सगळे सोबत आहोत. मला तुम्ही सांगा, आपण महाराष्ट्र जनतेला ह्या विजय शिवतारे यांच्या या उद्गारानंतर असं ठामपणे सांगू शकता की बारामतीच्या जागेमध्ये महायुतीनं कोणत्याही प्रकारचं सेटलमेंट केलेलं नाही? मुळात हा आरोपात तथ्याने कोणतंही सेटलमेंट केलं नाही. बारामतीची जागा आम्ही प्रतिष्ठेची म्हणून लढणार आहे, आणि मी उद्धव ठाकरे सुद्धा त्या प्रचाराला जाणार आहोत. आपण स्वतः बारामतीत प्रचार करणार? होय, बारामतीत मी स्वतः प्रचार करणार, उद्धव ठाकरे करणार, महायुतीचे सर्व नेते जाणार आहेत. नंबर 1. दुसरं, जानकर हा कमकुवत उमेदवार नाही. जानकर हा ही मुलाखत रेकॉर्ड होत असतानाही सर पुण्याच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. एकीकडे गडकरींना मानणारा एक गट आहे, आपल्याला मानणारा एक गट आहे, त्यांचा एक उमेदवार आहे, आपला एक उमेदवार आहे. पुण्याच्या जागेचा तिढा आपण कसा सोडणार? मुळामध्ये कुठल्याही जागेचा तिढा नाही आहे, कारण आमच्याकडे सार्वजनिक सर्वमताने निर्णय घेतले जातात. एकटं गडकरी किंवा मी निर्णय घेत नाही, किंवा गडकरीचं माझं काही कुठल्याही जागेवर भांडण नाही आहे. तेव्हा आता इतकं आहे की जेव्हा आता इतकं चांगलं वातावरण आहे, मोदी प्रधानमंत्री होणार आहे, निवडणुका जिंकणार आहे, अशा वेळी उमेदवार मागणाऱ्याची संख्या वाढणारच आहे ना, वाढणारच आहे. आणि त्यामुळे हा तिढा आज रात्री सुटणार आहे. गोपीनाथराव, तुम्ही हे इतकं आज रात्री, मग आता झी24 तासावर आपण रात्री मुलाखत टेलिकास्ट करणार आहोत. मला तुम्ही सांगा, तुमच्या गटाचा आहे का गडकरींच्या गटाचा आहे? मी सांगितलं अजून त्या मीटिंग माझ्या गटाचा किंवा गडकरीच्या गटाचा नाही, उमेदवार भाजपचा असेल. उमेदवार भाजपचा असेल. आज रात्री आमची महाराष्ट्राची कमिटी तो उमेदवार ठरवेल, आणि सेंट्रल कमिटी 8 तारखेला त्याला फायनल करेल. पण असं असू शकत नाही का? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही दोघं एकत्र असला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात, आम्ही दोघं एकत्रच आहोत. गडकरी दिल्लीत आणि तुम्ही महाराष्ट्रात, असं अंडरस्टँडिंग होऊ शकत नाही? आम्ही एकत्रच आहोत, ते दिल्लीतच आहेत. याचा अर्थ केंद्रातल्या एखाद्या पदापेक्षा महाराष्ट्रातलं प्रमुख पद हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे असं मानायचं नाही. मुळात मी लोकसभेची निवडणूक लढतोय, मी केंद्रातच आहे, त्यामुळे मला पद महत्त्वाचं नाही. मला न केंद्रात काही मिळालं तरी चालेल, राज्यात काही नाही मिळालं तरी मला परिवर्तन हवं. म्हणजे राज्यात आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी आपली शक्ती, आपले शरीर, आपली पुण्याई आणि जे काही आपल्याला प्राप्त झालेला लोकसंग्रह आहे त्याचा वापर करून दोन्ही सरकार बदलता कसे येतील ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मला काही मिळावं म्हणून नाही, मला काही मिळालं नाही तरी चालेल. पण उद्या जर अशी परिस्थिती आली की केंद्रातलं एखादं मंत्रीपद, किंवा उद्या जाऊन विधानसभेच्या निवडणुका आहेत, आपण पुन्हा झंझावाती प्रचार करणार आहात, याविषयी काही वादच नाही. समजा असं धरून चला की आत्ता भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आलं आणि त्यात एखाद्या मंत्रिपदाची अर्थातच माळ आपल्या गळ्यात पडली, आणि जर उद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हा विषय समोर आला तर गोपीनाथराव नेमकं काय निवडतील? केंद्रातलं मंत्रिपद का महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री? पहिल्यांदा आधी सरकार येऊ द्या केंद्रात, राज्यात सरकार येऊ द्या,
आणि सगळे मिळून ठरवतील ते गोपीनाथ मुंडे ऐकतील. माझा काही अजेंडा नाही. मग तुम्ही असं ठरवून नाही चाललात की मला महाराष्ट्राचा मला मुख्यमंत्री व्हायचं मला आहे किंवा माझा काही केंद्रात- हट्ट नाही, माझी काही मागणी नाही. पक्ष जे ठरवेल ते मी करेन. परिवर्तनाचं मगाशी आपण बोललो होतात, पण परिवर्तनासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं आवश्यक असतं. मला सांगा, आपण आणि गडकरी एकत्र येऊन एका प्रश्नावर रस्त्यावर शेवटचे कधी उतरलेला होता? मी सांगितलं की नेहमीच उतरलेलो आहे, नेहमीच उतरलेलो आहे. आणि आम्ही आता मी सांगितलं की पक्ष म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने उतरलेलो आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुतीला विजय करण्यासाठी आम्ही दोघंही ताकदीने उतरलेलो आहोत. तुमच्या अलीकडच्या सगळ्या वक्तव्यावरून, तुमच्या दौऱ्यांवरून असं लक्षात येत आहे की आपण NCPला पश्चिम महाराष्ट्रात जोरदार टक्कर देत आहे किंवा भगदाड पाडू इच्छित आहे. होय, कारण आहे की त्या जागात आम्हाला कधी यश मिळत नाही. आमचं 2दा-3दा सरकार आलं नाही, कारण त्या भागातच आमच्या विधानसभेच्या जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळं आपला जो भाग कमजोर आहे त्याला मजबूत करणं हे तर लढाईचा भाग आहे. मग आपण त्या भागात जिंकलं नाही तर पुन्हा हरणार आहोत. त्यामुळे त्या भागात टक्कर द्यायची. त्या भागात सर्व अँटी काँग्रेस, अँटी NCP फोर्सेस आम्ही कन्सॉलिडेट केलेले आहेत. पहिल्यांदा ते झालेले आहेत महाराष्ट्राच्या 20-25 वर्षाच्या काळात. आणि त्यामुळे तगडा मुकाबला आम्ही तिथे देतो आहोत. आणि यावेळी आम्ही चांगलं यश मिळवू त्या भागात. पहिल्यांदा असं दिसतंय की पश्चिम महाराष्ट्रात गोपीनाथराव स्वतः प्रचंड मोठ्या प्रमाणावर फिरतायत, उमेदवारांना भेटतायत, मतदारांना भेटतायत. हे त्याचं निदर्शक मानायचं? मी गेली 3-4 वर्ष त्या भागातच फिरलोय. हे सगळं जे त्या घडीत जमवत आहे. ते घडी जमवलेली आहे. आता लोकांचे आशीर्वाद हवेत. आपण विदर्भातही जाणार आहात? होय. अगदी थेट प्रश्न विचारतो, गोपीनाथरावांची गडकरींच्या साठीची प्रचार सभा नागपुरात आम्हाला बघायला मिळणार का? आणि तुमच्या प्रचाराची बीडमधली गडकरींची सभा बघायला मिळणार का? ऐका ना, मी नागपूरला प्रचाराला जाणार आहे, ते बघायला मिळेल तुम्हाला. गडकरी नाही, आपण आमंत्रण देणार आणि गडकरी येतील. मी तर फॉर्म भरायला या असं आमंत्रण देतो त्यांना. म्हणजे आपण झी 24 तासवरनं गडकरींना असं प्रेमाचं आमंत्रण देत आहे की मी फॉर्म भरताना तुम्ही बीडमध्ये हजर राहा. हो, आणि मी गडकरीच्या प्रचाराला जाणार आहे. ते माझे नेते आहेत आणि मी नक्की प्रचाराला जाणार आहे. महायुतीला हे असं जर घडलं तर महायुतीला किती जागा द्याल? मग घडणारच आहे ते. किती जागा द्याल? नाही, मी सांगितलं की महायुतीला मी 35च्या आसपास जागा देतो. 35च्या आसपास. एक असं तर नाही आहे ना की तुम्ही महायुतीमधले घटक सांभाळायचे आणि गडकरींनी इकडे राज यांचं MNS आणि इतर गोष्टी सांभाळायच्या, अशी तुमच्यात वाटणी तर नाही झालेली ना काही? आता तुम्ही आमचं जमत नाही म्हणता, आता आम्ही दोघांना येऊन चांगलं बोलताय, strategy करून ठरवतोय एकमेकांबद्दल चांगलं कोणता बोलताय. प्रश्न कराय. त्यामुळे मी सांगितलं की मी गडकरींच्या प्रचाराला जाणार आहे. आता त्यांना मी सांगितलं की आता त्यांची इलेक्शन पहिल्या टप्प्यात आहे, पहिल्या टप्प्यात. त्यामुळे मला वेळ आहे. मग कदाचित त्यांना वेळ मिळेल की नाही बघूया, कारण त्यांचं सुद्धा आणि माझ्या निवडणुकीत सुद्धा 2 टप्पे आहेत, वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्या देशाच्या पातळीवरचा एक असा प्रश्न आहे की जर 272 पर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचला नाही तर त्यांना काही आधार घ्यावे लागणार आहेत. ते आता आधार तुमच्या पक्षाला मिळताना दिसत आहेत. करुणानिधींची वक्तव्य आहेत अलीकडच्या काळातली, ती बदललेली दिसत आहेत. रामविलास पासवान आपल्याकडे आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर उद्या नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं पंतप्रधान पदाचं नाव पुढे आलं तर ते भारतीय जनता पक्षातर्फे नेमकं कोण असेल अशी शक्यता आपल्याला किती मुळात वाटते? नरेंद्र मोदीच आमचं नाव आहे. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली NDAला बहुमत मिळणार आहे आणि NDAच्या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या नावाचा विचारच नाही. असं नाही काही कुशल की सर्वसहमतीचा तिसरा एक उमेदवार आपण पूर्णपणे शक्यता नाकारताय? पूर्ण शक्यता नाकारतो, कारण मला पूर्ण आत्मविश्वास आहे की भाजप म्हणजे आणि NDAला बहुमत मिळेल. भारतीय जनता पक्षाच्या नेमक्या किती जागा अंदाजे 170, 180, 200 किती जागा आपण देताय? कारण आपण आतापर्यंतची सर्वाधिक टॅली ही वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 182 पर्यंत आपण भारतीय जनता पार्टी 225 पेक्षा जास्त जाईल आता सर्व सर्वे सांगतात. आणि आता हे वातावरण निवडणुका सुरू व्हायच्या आधी कदाचित त्यापेक्षा वाढ होईल. यावेळेस भाजप चांगला निवडून येईल, 200-225च्या पुढे जाऊन निवडून येईल. या संपूर्ण पुढच्या 40 ते 50 दिवसाच्या प्रचाराच्या काळामध्ये पुन्हा एकदा संघर्ष यात्रेतले मुंडे हे महाराष्ट्राला दिसतील की जे NCPवर आणि काँग्रेसवर पूर्वीच्याच ताकदीनं आग ओकताना दिसणार? निश्चित दिसतील. आपल्या प्रचाराचे मुद्दे काय असतील? माझ्या प्रचाराचे मुद्दे भ्रष्टाचार, महागाई, अनागोदी कारभार, महाराष्ट्रातलं जे माफिया राज आहे ते, म्हणजे आज वाळू माफिया, तेल माफिया, भूमाफिया, आणि त्यामुळे मी त्याच्यावर कडाडून हल्ला करणार आहे. आणि महाराष्ट्राचा इरिगेशनचा संबंधित झालेले चितळे समितीचा, म्हणजे हे सगळे मुद्दे महाराष्ट्राच्या निवडणुकीचे मुद्दे त्यांचे प्रकर्षाने मांडणार आहे.
आणि खरा सरकार काय आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम मी करणार आहे. आणखीन एक मोठा घोटाळा बाहेर काढणार आहात अलीकडच्या काळात? नाही, मी सांगितलं की आत्ता म्हणजे कोड ऑफ कंडक्ट आहे आणि त्याच्यामुळं यासंबंधी विजेच्या संदर्भातलं सुद्धा नवे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. कारण विजे जितका भ्रष्टाचार इरिगेशनमध्ये झालेला आहे तेवढाच भ्रष्टाचार विजेत सुद्धा झालेला आहे. म्हणजे कोळसा इम्पोर्ट करण्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तो एक आम्ही इश्यू करणार आहोत. प्रेक्षको, गेले तासभर मी गोपीनाथरावांशी बोलत होतो. गोपीनाथराव, त्यांचे संघर्षात्मकले दिवस, बीडमधून त्यांचं लढणं, बारामतीच्या जागेवर झालेले आरोप, त्याहीपेक्षा सुद्धा NCPची ते करत असलेली कोंडी आणि NCP त्यांची करत असलेली कोंडी, या दोन्ही राजकीय डावपेचांविषयी, माधव या फॉर्म्युल्यातल्या एका मिसिंग फॅक्टरविषयी, तसंच मनसेविषयी, गडकरींविषयी आणि मोदींच्या नेतृत्वाविषयी, NDAच्या केंद्रात येण्याच्या शक्यतेविषयी, तर केंद्रातली जागा विरुद्ध राज्यातलं मुख्यमंत्रीपद, अशा अनेक वरवर सोप्या वाटू शकणाऱ्या परंतु कठीण असणाऱ्या प्रश्नांना आपण आज त्यांना बोलतं केलं होतं. गडकरींच्या प्रश्नावरही ते दिलखुलास बोलत होते. त्यांनी तर गडकरींना माझ्या फॉर्म भरायला तुम्ही या असं आमंत्रणही झी24 तासवरून दिलेलं आहे. हा कार्यक्रम प्रसारित होत असताना ते तो बघतील अशी अपेक्षा बाळगतो. आज इतका दीर्घ वेळ या सगळ्या रणधुमाळीत आपण दिलात. आपल्या आणि आपल्या पक्षाला झी24 तासतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि या मुलाखतीत आल्याबद्दल आभार. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.